नमस्कार मंडळी, कसं काय निवांत आहे ना? असायलाच पाहिजे. तर मी करिश्मा स्वागत करते तुमचं माझ्या 5व्या ब्लॉगमध्ये. तर मावशीने रात्री आईस्क्रीम आणलेला, आईस्क्रीम खाऊन निवांत झोपलो. उद्या मला जायचं होतं माझ्या घरी. मग काय सकाळी उठलो, अंघोळ नाश्ता वगैरे आवरला. मग जरा शेंगा आणल्या होत्या शेतातून, शेंगा जरा फोडत बसलेले, शेंगा फोडल्या खाल्ल्या. शेतातल्या शेंगा खाण्यात मज्जाच वेगळी असते. तोपर्यंत मावशी गेलेली मुलांना घेऊन बाजारात. त्यांना दोघांना कपडे चप्पल घेऊन आलेली. मग ते दोघं घेऊन आले, मग मला दाखवायला लागले. मग बघितलं. मग मामानी पण वह्या घेऊन आलेला, आलोकला पण आणि आराधनाला पण. मग बघितले दोघांनी उघडून. बघा मुलांना किती आनंद झालाय. प्रत्येक मुलगी माहेरी जाताना एक बॅग घेऊन जाते आणि येताना मात्र 2-3 बॅगा घेऊनच येते. हे प्रेम असतं आईचं मुलीवरचं. हे असंच प्रेम सगळ्या मायलेकींमध्ये असावं आणि सगळ्यांना त्यांचं माहेर पण मिळावं. ना बाय बाय करून घरी जायला अजून वेळ होता थोडा. मग म्हटलं काचा कवड्या खेळत बसलेलो आम्ही चौघजण. खूप मजा येते हा डाव खेळायला. तुम्ही कधी खेळलाय का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे या खेळाला काय म्हणतात ते कमेंट करा. बाय बाय करून निघाले मी माझ्या घरी. वाटेत होते जांभळाचे झाड. मग तिथं थांबलो. मस्तपैकी झाडांची जांभळं तोडली थोडीफार. हे रस्त्याच्या कडेलाच आहेत. मग तिथून पुढं आलो. येताना परत कर्नाळमध्ये थांबा केला. जाताना जसं खेळत होते तसं येताना पण खेळायला थांबलीत मुलंही. हे बघा कसं खेळतायत, झोका खेळतायत. मामा कसा फिरवतोय बघा त्यांना गोल गोल गोल. मुलांचं भारी असतं नाही, किती खेळलं तरी यांना कंटाळा येत नाही. मग चला म्हटलं वेळ होतोय घरी जाऊया. मग येताना परत तिथं उसाचा रस छान मिळतोय. इथंही आम्ही जाताना आणि येताना इथंही आमचा प्रत्येक वेळी थांबा असतोच. मग मस्तपैकी गार उसाचा रस पिला. मग रस पिऊन झाल्यानंतर आलो घरी. घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर दुकान उघडलं थोडंफार. मग संध्याकाळी परत स्वयंपाक बनवायचा आलेला कंटाळा. कुठून तरी जाऊन आल्यावर खूप कंटाळा येतो स्वयंपाक बनवायचा. मग संध्याकाळी गेलो चायनीज खायला. चला तर बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर आणि हसवत राहा.